तो याचा पहिला प्रश्न पूर्ण गणपती होता की 3 नंबर पाहून पाठीमागे येणार का, किंवा तो काय झालं बंद केला, किंवा त्याच्यानंतर आपलं कॅबिनेट आलं, ते सगळं काय तुझं आमच्या नेक्सा कॅबिनेट परिवारातर्फे तुझं स्वागत. आणि इथून पुढच्या वाटचालीत किंग नंबर 1 हा आमच्याकडून भरपूर कमेंट पण येतात तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असतील किंवा अजून व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या, किंग नंबर 1 परत येणार का, किंवा एक कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तो किंग नंबर 1 का चालू ठेवला नाही. याची अशी भरपूर कारणं आहेत की त्याची थोडंसं तुम्हाला मी आज देईन दाखला. की भरपूर दिवस झाले पहिला एकच प्रश्न होता नेक्सा कॅबिनेटचा ब्लॉग कधी, नेक्सा कॅबिनेट आणि मला पहिल्यांदा यांची इंटरव्ह्यू मुलाखत कधी. तर आज फायनली हा व्हिडिओ मी घेऊन येतोय तुमच्यासाठी, आणि यामध्ये अशा पण क्वेश्चन आपण विचारणार आहे ज्याची तुम्ही मला कमेंट करत होता आणि काही क्वेश्चन दादा माझी करणार आहे. सगळ्या महाराष्ट्राला अख्ख्या आपल्या सामन्याला 2 भावनी लावले, आणि आता ट्रेंडिंगच्या कॅबिनेट नेक्सा कॅबिनेट मध्ये आज आपण येऊन पोहोचले, आणि माझ्यासोबत आहे त्या कॅबिनेटचे एक मास्टर मॅन आणि एक स्वतः अनिल दादा पाटील. सोडताना पण दुःख होतं 100%, कारण की दुसऱ्या थांबवायचं होता. आज पण किंग नंबर 1 नाव हे आल्यानंतर थोडंसं आणि खूप सारी लोक आम्हाला किंग नंबर 1च्या माध्यमातून जोडली गेली आहेत. आणि दुसरा विषय असा की जवळजवळ 99% लोकांनी मला या गोष्टीला विरोध केला होता. लोकांचं मत एक काय होतं की तुम्ही कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग करा, पण तुमची किंग नंबर 1ची एक गाडी कसं रेंटमध्ये राहू द्या. व्हिडिओ मध्ये पण आहे की एक अशी पण कमेंट होती की आपण अनिल दादा पहिल्यांदाच्या घरी मोर्चा काढूया, त्यांना काम करत चालू करा. ते तुम्हाला पण दाखवलं. खूप साऱ्या लोकांनी समजा जर किंग नंबर 1 आज मार्केटमध्ये असतात, तर आता जी काही ट्रेंडिंग नाव आहेत आमची नेक्सामधली, ओके, त्यांची लेवल जी आज आहे तो किंग नंबर 1 असता तर ती लेवल ती त्यांना साध्य झाली असते. समजा छोट्याचा छोटा जरी कार्यक्रम असला, मोठ्या कार्यक्रमाला जितका वेळ तेवढा छोट्या पण आम्ही तितका वेळ दिलेला आहे. कारण त्या सगळ्या शून्यातूनच आम्ही इथपर्यंत आजपर्यंत पोहोचलो. आणि पण ज्यावेळी साऊंड लहान होतो त्यामुळे आम्हाला पण मोठ्या साऊंड लहान होते खूप आलं त्यांच्यापर्यंत पोहोचायचे, त्यांच्यापर्यंत बोलण्याचे आम्हाला पण खूप त्यांनी इच्छा असायची. त्यातून आम्ही गेलो, त्यामुळे छोट्या छोटा जरी साऊंड फॅक्स असला त्याच्यामुळे आम्ही हे जे नाव दिसते नेक्सा भरपूर फेमस झाला. तर मला आणि दादा हा एक क्वेश्चन विचारायचा आहे की नेक्साला नाव नेक्सा कसं आलं किंवा हे डोक्यात कसं आलं. आज एखादा ब्रँड घेऊन आपण मार्केटमध्ये येतोय, तर किंग नंबर 1 ठीक आहे, गोष्टीसाठी नाव आहे, लाईक आईला लावली, ठीक आहे, तो आपण ब्रँड मध्ये आणू नाही शकतो. त्यासाठी आम्ही एक युनिक नाव शोधायचा प्रयत्न होता, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला. त्यातून मला नेक्सा ही बघितल्यानंतर वाटतं एक ब्रँड होतो, आणि सर्च करत असताना एक लेवल त्याची व्हॅल्यू होईल, त्या हिशोबाने तो नेक्सा सिलेक्ट केलेला ते बसलेच असतं. नेक्सा बोलला तर ते अनिल दादा हा तसं काही नाही. किंग नंबर 1ची गाडी पाहून बस त्याच्यातच नव्हता लावायला प्रॉब्लेम आला होता, लावायचं आठवली काही गाडी. ही गोष्ट अशी आहे, अजून पण जर किंग नंबर 1 आज जरी मार्केटमध्ये आला तर ती त्याच प्लेसमध्ये येऊ शकतो 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतो. असं आहे. ज्यावेळेला आम्ही थांबलो त्यावेळेला ऑलरेडी टॉपच्या 5 मध्ये आमचं नाव होतं. चला फायनली हा जो व्हिडिओ आहे ना तो आलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, त्याचं नाव आहे साऊंड गणपती, आणि मी या चॅनलचा स्वतः सर्व बॉय स्वागत करत आहे तुमचं अजून एका पण स्पेशल नवीन कोऱ्या कन्सेप्ट सहित असणाऱ्या ह्या व्लॉग मध्ये. मी जर सांगितलं तसं एखादी गोष्ट असते ना, तुम्ही त्या गोष्टीचा वेट करत असा आणि ती गोष्ट तुमच्यापाशी येते, तसाच हा काहीतरी आजचा ब्लॉग असणार आहे. ऍक्च्युली ब्लॉग झालाय भाऊ, म्हणजे मी शूट करून आलोय, मी ज्या व्हिडिओसाठी गेलतो ते सगळं करून आलोय, पण त्या दिवशी माझ्यासोबत जो नल्ला मेंबर असतो ना श्रेयस, त्याला इतका वेळ लावला की आम्हाला इंट्रोसाठी एखाद्या चांगल्या प्लेसवर थांबता आलं नाही. डायरेक्ट आपल्याला जे आपलं डेस्टिनेशन होतं तिकडे जायला लागलं, त्यामुळे मी शूट करून आल्यानंतर हे शूट करतोय. सो स्वागत आहे तुमचं. तुम्ही असं समजा की तुम्हाला काही माहिती नाही, हे मी शो झाल्यानंतर शूट करते, आणि मी पण असं दाखवून देतो की मी शोच्या आधीच करतोय. अच्छा ठीक आहे, समज गया. तर भावनो मी आज बोलतोय, आज आपण जाणार असणाऱ्या नेक्सा कॅबिनेटच्या व्हिजिट ब्लॉग साठी, त्याचसोबत ब्रँड न्यू साऊंड लाईन मध्ये पहिल्यांदाच एक असा कन्सेप्ट घेऊन येतोय जो तुम्ही युट्यूबवर बघितला असाल, नवीन नाही पण आपल्या साऊंड लाईन साठी तर नवीन असणार आहे, आणि त्याला मी माझं थोडंसं साऊंड गणपतीचा हास्य रूप दिला आहे, म्हणजे ब्लॉग सोबत वाली पॉडकास्ट, म्हणजे आपले इंटरव्ह्यू. त्याला मी नाव दिलं आहे द ब्लॉगकास्ट, आणि ह्या ब्लॉगकास्टच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं 1 साइड स्वागत आहे. मला माहितीच नाही भावांनो, आज ह्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज काय घेऊन बसलाय. 1 लाखाच्या पण पुढे या व्हिडिओला व्ह्यूज गेले पाहिजेत, पण त्याच्या आधी तुम्ही प्रत्येकानं हा व्हिडिओ लाईक करा. मी कधीच सबस्क्राईब साठी जास्त बोलत नाही माझ्या ब्लॉग मध्ये, पण ह्या ब्लॉग साठी मी बोलणार आहे, कारण की आपली मेहनत पण आहे आणि मला अपेक्षा पण आहे की ह्या व्हिडिओमुळे आपल्याला व्ह्यूज पण येतील, त्यासोबत लाईक्स पण येतील, आणि सगळ्यात मेन गोष्ट सबस्क्राईब करा रे.
केल्यानं काय होणार आहे माहिती सबस्क्राईब मला बरं वाटत बाकी काय नाही होणार पण बरं वाटेल का आजच्या लगेच करो सबस्क्राईब कारण की तुमचा बाबू ऑनलाईनचा हक्की म्हणजे ब्लॉगिंग झालं डेडिकेटेड व्हिडिओ झाले अजून बरेच आपण तो समटाईम्स प्रतीक तो एपिसोड घेऊन आलो ज्यामध्ये अपडेट दिल्या असं भरपूर आपण कंटेंट वेगवेगळ्या टाईपचा घेऊन आणतो पुढे पण घेऊन येणार आणि आता मी जो घेऊन आलो ती म्हणजे आपली ब्लॉगकास्टर ब्लॉगिंग वाली पॉडकास्टर सो हा नवीन कंटेंट आहे सो तुम्ही सबस्क्राईब करून एन्जॉय करू शकता जर साऊंड असला त्यामुळे सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओ कडून मी आकडा नाही सांगत पण मला जास्तीत जास्त व्ह्यूज जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबरची इच्छा आहे स्पेशली नेक्स्टा टाइम तुम्ही शेअर करा नेक्स्टाचा व्हिडिओ टाकून द्या नेक्स्टाची पॉवर सबस्क्राईब करा बऱ्याच लोकांनी केला असणार आहे पण तुम्ही पण करा एवढीच आहे सो लेट्स गो चला जाऊया थोडाही वेळ न करता नेक्स्टा कॅबिनेट कडे आणि साक्षीदार व्हा माझ्यासोबत नेक्स्टचा फर्स्ट टाइम कॅमेरावरती आणि त्याचबरोबर त्याच्या ओनर्स लोकांचा इंटरव्ह्यू पॉडकास्ट विथ हाऊ कॅगेट लेट्स गो आय नो आता तुम्हाला आपली कन्सेप्ट तर कळालीच असेल मी नेमकं काय करणार आहे तर ह्यामध्ये असणार आहे माझी ब्लॉगिंग जी आपली ओळख आहे आणि त्याचसोबत जे ओनर्स लोक असणार आहेत कॅबिनेटचे ओनर असणार आहेत साऊंडचे ओनर असणार आहेत यांचा इंटरव्ह्यू पॉडकास्ट टाईप मध्ये त्यामध्ये आपण त्यांना भन्नाट क्वेश्चन विचारणार आहे आणि त्याची त्यांच्याकडून अँसर पण घेणार आहे आणि याची सुरुवात मी करत आहे तर ट्रेंडिंग आणि ज्या व्हिडिओची वेट मी गेले 1 वर्ष माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकत आहे नेक्स्टा कॅबिनेटचा ब्लॉग नेक्स्टा कॅबिनेटला व्हिजिट तर तुमचा भाऊ नेक्स्टा कॅबिनेट व्हिजिट ब्लॉग घेऊन आलाय त्या कॅबिनेटचे दोन्ही लोक नेक्स्टा कॅबिनेटचे अनिल दादा पाटील प्रवीण दादा पाटील यांना पण मी कॅमेऱ्याच्या पुढे घेऊन येणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता आपण आज जाऊया नेक्स्टा कॅबिनेटकडे लेट्स गो कशाबद्दल श्रेयाबद्दल हा त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही शब्दच नाही म्हणलं त्याबद्दल बोलायला मला पण नाही काय बोलायचं असू दे भेटतो थोड्या वेळाने भेटतो गुरुजीनं बोललेलं 7 वाजता जाते आम्ही बोलवले आवरत नाही 10-11 वाजता आज भाऊ तुम्ही सांगा किती महत्वाचा दिवस आहे आपल्याला म्हणजे आपण कसा नवीन काहीतरी कंटेंट चालू करायला लागलोय एवढ्या मोठ्या लोकांकडे जायचं आहे आणि ह्याच्यासाठीच आम्ही त्यांना सकाळचं टाइम दिलं लवकर येतो म्हणून आणि 11 वाजले ऍक्च्युली 11 वाजले असू दे आणि अजून आमचं ते माईक बिक घ्यायला जायचं आहे त्यामुळे अवघड विषय तू बाबा माझ्या इथं बस इथं नारड्यावर माझा एकदा जीव घेऊन टाकी भाई ने बोला करने का तो करने का शेड म्हणतोय शेड बसलो नारड्यावर भावने ह्याला हेड द्या कमेंट मध्ये याला कमेंट मध्ये हेड द्या सगळ्यांनी हे अशा वेळेला वाटतंय 20 वर्षाचा आहे खरंच भावना 11ला आपल्याला तिथं पोहोचायचं होतं आणि 11 वाजून 1 मिनिट झालाय आम्ही मागल्या एक दिवस असा होता 7ला फोन केला हा एक दिवस असा होता भावनो मी सुद्धा 7ला उठत नाही 7ला फोन केला शूज घालत होता आवरलेलं आणि आज एवढा महत्वाचं काम आहे म्हणजे आपण रेग्युलर व्लॉग करतोय तसं पण नाही आपला आजचा म्हणजे त्यांच्याकडे जायचं आहे पहिला आपला पॉडकास्ट होणार आहे आणि त्यासाठी याला बोलवलंय आणि हा माणूस असं केलंय ना तिथं पोहोचायचं बसलाय कसा बघा अजून ह्याचा पॉडकास्ट घ्यायचा आहे आपल्याला वेळ झालाय पण आपल्याला कॉलर माईक घ्यायचा आहे ते घेतलंच पाहिजे सो आपण ते घ्यायला जाऊया वेळ झालाय मान्य आहे पण आपल्याला ओ करना जाना ही पडेगा क्योंकि कॉलर माईक अपने को इम्पॉर्टंट है अपने पॉडकास्ट केले भाऊच्या सर्वजण आपण घ्यायला निघालोय आणि 11:30 वाजले तरी आपण इथंच आहे सो आता आमचं एक फेवरेट जे शॉप आहे तिथं जाऊया तुम्हाला दाखवतो हे दुकान आहे आमचा भाऊ कुठे आहे बाहेर अरे ये लवकर हा भाऊ आहे असंच मज्जा असं आम्हाला वाटलं युट्यूबला नाही तुम्हाला टाकणार आहे काही दुकान आहे भाऊने आम्हाला काय पाहिजे असलं तर आम्ही जास्त पैसे देऊन इथूनच घेतो आम्हाला काय पाहिजे असलं आम्ही जास्त पैसे घेऊन इथूनच घेतो आणि जवळच्या माणसाला जास्त रेट लावतो आणि लांबच्या माणसाला कमी रेट लावतो तुम्ही ऐकू नका लो तुमच्या हे सांगा की ऍड्रेस सांगा की ऍड्रेस सांगा कुठं आहे दुकान वारणा कॉलेज रोड अर्बन कमल कॉम्प्लेक्स अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तुम्ही तुमची खरेदी इथून पुरी बघत पण करू शकता पब्लिक डिग असते तर तुम्ही तुमची जिम आहे इकडे जिम आहे खाली कॅफे आहे सगळं आहे सुविधा एकाच बिल्डिंग मध्ये तुम्ही इथं काय पण खरेदी करा इकडे आलोय कारण की आपल्याला आजसाठी माईक पाहिजे जसं सांगितलं तसं सो माईक खरेदी करूया जाऊया छोटीशी खरेदी केली कारण की आम्हाला 2 माईक भेटले नाही
तू भावनो हे घेतलं आजच्या पुरता हा माईक. उद्या आपल्याला सेकंड वाला म्हणजे दोन्ही माईक उद्या भेटणार आहे आणि एक दुसरी स्टिक घेतली. आपली एक आहे ऑलरेडी पण आज आपल्याला लागणार आहे त्यामुळे हे घेतले. आणि परत उद्या पाठीमागे यायचं आपण कारण ते 2 वाला माईक घ्यायला कारण इथनं पुढच्या याच्यासाठी 2 माईक आपल्याला एका मोबाईलला कनेक्ट होणे महत्वाचं आहे. सो आता वेळ झालाय भरपूर. डायरेक्ट मी कोल्हापूरला जातो आणि भेटतो तुम्हाला तिथं जाऊन. बाकी काय विषय नाही. लेट्स गो. 2 hours later. Shut up. भावनो आपण पोहोचलोय फायनली द किंग्स प्रोडक्ट नेक्सा कॅबिनेटमध्ये. हे बघू शकता नेक्साचा डिस्प्ले सेक्शन आहे. पाठीमागे अनिलला त्यांची केबिन आहे जिथं आपला पुढचा जो शूट होणार आहे ते सगळं होणार आहे. आणि पाठीमागच्या बाजूला जे तुम्हाला बघायचं आहे आपलं जे कॉम्पिटिशनचं जे सगळं बनतं म्हणजे कॅबिनेट सेक्शन तो पाठीमागे आहे. तो मी तुम्हाला आता सगळ्यात आधी दाखवेन आणि त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आपला असेल ब्लॉगकास्ट म्हणजे पॉडकास्ट ते आपल्या सेकंड पार्टमध्ये असेल. पण पहिल्यांदा तर तुम्हाला हे अपडेट देतो की नेक्सा कॅबिनेटमध्ये मी फायनली पोहोचलो आहे बऱ्याच वर्षांच्या वेटनंतर. सो तुम्हाला इथून पुढं नेक्साचं प्रत्येक ठिकाण बघायला भेटेल आणि लास्टला नेक्साचे 2 मेन चेहरे आहेत त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी पण बघायला भेटतील. सो स्टे ट्यून व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओला मी जसं इंट्रोमध्ये पण सांगितलं तसं 1 लाख व्ह्यूज झालं पाहिजे. काय सिरियस भाऊ? आणि लाईक कराल तुम्ही सांगा. 100% लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन काहीतरी सांग की सबस्क्राईब करा. हे कॉम्पिटिशनमध्ये म्हणतात. सो एवढं आहे की इतका वेट मी ह्या व्हिडिओचा पण केला आहे. सो तुम्ही पण ह्या व्हिडिओला तेवढंच प्रेम द्या, शेअर करा, लाईक करा. बाकी सगळं आपापलं होऊन जाईल, काही विषय नाही. सगळ्यात जास्त माझा आता ट्रेंडिंगचा जो व्हिडिओ आहे, ट्रेंडिंग नाही म्हणताय ना, जो सगळ्यात माझा फेमस व्हिडिओ आहे तो 5 लाखांचा व्हिडिओ आहे. सो ह्या व्हिडिओला माझं 1 लाख व्ह्यूज आले तरी चालेल कारण की 1 लाख व्ह्यूज आले की हा व्हिडिओ आपला पण पुढे चालेल. त्यामुळे तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करा. बाकी आता पुढं किती वेळाचा हा व्हिडिओ होईल माहीत नाही. मी यातून जास्त काही अनकट वगैरे करणार नाही. जे असेल ते आपलं रॉ चालेल. सो बघूया आपण आता पहिला कॅबिनेट व्हिजिट करू त्याच्यानंतर आपला इंटरव्ह्यू होईल. Try to break us, but we won't back down. Destroy us, we'll always be around. Loud sound, big missile jumping from the clouds. Watch your step in this torn up town. We're fighting for you to come back home soon. The family's miss you. Lost now, but we see you. मी सांगितलं तुम्हाला आपण पोहोचलोय आणि आपल्याला प्रवीण दादा भेटले सगळ्यात पहिला आणि फ्युचर मास्टर माइंड साई शेठ प्रवीण दादा यांचे चिरंजीव. सो आपल्याला हे दोघं आता कॅबिनेट वगैरे फिरवणार आणि त्याच्यानंतर आपला इंटरव्ह्यू सेक्शन होईल. पण मला इथं आल्या तुम्हाला जे बघायचं आहे ते काय तर दिसलं मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. बिस्ट तुम्हाला आठवत आहेत का? याच्यावरून तुम्ही याचे फॅन झालता आणि आता हे चाललंय. पण ह्याला नाही विसरू शकत ना मी ना तुम्ही ना हे. जेवढं काय ब्रँडचं यांची चेष्टा मस्करी सोडा पण ही खरी गोष्ट आहे. आपण किती जरी ब्रँड म्हणलं किंवा नेक्साचे पुढचे फ्युचर जरी बघितलं पण हे जेवढं दिसते ना तिथे 1 2 3 4 5 6 7 8 जे काय दिसते ह्याला तुम्ही तर नाही विसरू शकत आणि मी पण नाही विसरू शकत. सो आता वेळ आल्या की जे हो ना. प्रवीण दादा एक गोष्ट दाखवतो म्हणले श्रेयस त्याची दुसरी गोष्ट विचारायला लागला लगेच. सेक्युरिटी आपण लावली होती पहिल्याची. एक केस घ्या, एक केस आता याच्यासाठी पलटण त्यांचं रेडी झालं आहे का? आता तो इकडे होते
नायका नेक्स्ट हे चौघं पकडा. Try to bring us, but we won't. सो भावना हा सेक्शन यासाठी आहे लोडिंग आणि फिटिंग सगळं इथं होतं. आणि आता एक फायनल प्रोडक्ट आहे जे आपल्याला दादा दाखवणार आहे, जो कंटेनरला डिस्पॅच होणार आहे काय, पण तो कसा असतोय कसा पॅक होतोय ते आता आपण बघू. लायगरी नेक्सचा जो आपला व्हिडिओ व्हायरल झाला ते अशाच केसमध्ये वगैरे आलता, म्हणजे आतापर्यंत कुणी असं डिलिव्हरी नव्हती केली, तर त्या व्हिडिओमुळे व्हायरल झालं. सो जे फिनिश फायनल प्रोडक्ट असतात ते अशा प्रकारे इथून डिस्पॅच होते. मी आता आलोय मेन ठिकाणी आणि आल्याला माझं लक्ष गेलं त्या नावावरती. तो हा जो सेक्शन आहे तिथं मेन सगळं आपलं बनते. म्हणजे आता तुम्हाला प्रवीणाला त्याची माहिती सांगते सोबत आपल्या साईडवर. आता बाकी रोडचं काम कमी असल्यामुळे हे हा सेक्शन आहे जिथं हे सगळं बनतंय आणि याच्या पुढे पण अजून काही गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवतो. पुण्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये हे होते पण तिथं पण लाज होतं त्याने आता इथं आलो तरी लाजताय नाही, पण इथं सगळं कलरिंगचं वगैरे काम होतंय. तर दादा बोलले किंग नंबर 1ची गाडी वाहून आता बाकीचे जे सेटअप असतं ते याच्यातच लावलं आपल्याला. रोडचे इथं लावायला प्रॉब्लेम आठवली काही गाडी. ही गाडी बऱ्यापैकी तुम्ही बघितल्या, मी पण बघितल्या. सो आता इथं एक नवीन सेक्शन चालू आहे ज्याची इन्फॉर्मेशन आपण इन फ्युचर देणारच आहे. म्हणजे तुम्ही पाठीमागं बघितलं त्याचा एक मोठा पुढचा फ्युचर प्लॅन म्हणू शकता जे इथं बनते. जे काय बनतंय कसं बनतंय हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. हे टाइम जवळ झालं. जसं काल आणि पर्यंत मी व्हिडिओ टाकलाय की नेक्सा कॅबिनेटचा व्हिजिटचा टाइम जवळ आला, त्याचं पण टाइम जवळ आलंय. ते पण आपण लवकरच रिव्हील करू. पण एक ही अनाऊन्समेंट मोठी आहे की नेक्सा कॅबिनेट सोबत नेक्सा कंपनी बनण्याचा जो प्रवास आहे ना तो चालू झाला. सो ते आपण लवकरच पुढे रिव्हील करू. तर भावनो तुम्ही बघितलं आता हे आपण एक छोटं तुम्हाला हे दिलं की नेक्सा कॅबिनेट ऍक्च्युली आहे कसं. इथे एक सेक्शन आहे, त्याच्या पाठीमागे एक सेक्शन आहे, त्याच्या पाठीमागे एक सेक्शन आहे आणि त्याच्या पाठीमागे जे चाललंय आता ते तुम्हाला इन फ्युचर बघायला भेटेल. कारण ते लोही मोठा विषय, ते रील असतात ना मोठा विषय तसा तो एक विषय चाललाय. हे प्रॉपर नेक्सा कॅबिनेट होतं. इकडे पुढं जे तुम्ही बघताय कायम सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये वगैरे दिसत असलं आय लव्ह नेक्सा वगैरे तो सेक्शन इकडे आहे. आणि हे ते 8 फुटाचे बिस्ट 8-9 जे काय होतं ते आणि नेक्सा जे दिसतंय ते इकडे आहे. सो हे असं नेक्साचा टोटल इथला माहोल आहे. आणि याच्यानंतर आता आपण आज जाणार आहे आणि जो आपला इंटरव्ह्यू सेक्शन होतोय तो होऊन जाईल. त्यामध्ये आपण आपल्या अजून गोष्टी बघायला भेटतील. आणि आपल्याला आणले त्यांची एक खास व्यक्ती आहे ज्यांनी त्यांना एवढ्या मोठ्या एम्पायर मध्ये ते त्यांना मदत करतात. तो त्यांच्याबद्दल आता बोलणार आहे. बघूया. योगायोगानं आज इथं काम चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नेक्सा मोठा होण्यासाठी खूप साऱ्या मित्रांचं आणि बाकीच्या गोष्टींचं खूप सारं योगदान आहे. तसाच या योगदानामध्ये आमचा एक हा अभिजित म्हणून मित्र आहे, अभिजित हिरुगडे. आत्तापर्यंत जेवढं माझं फॅब्रिकेशनचं काम आहे ते ह्या मित्रानं केलेलं आहे. सगळीकडे कुठेही बघितलं तर टेक्निकली एक नंबर काम. थोडा वेळ करतोय, लेट होतोय, 10 वेळा फोन लावायला लागतोय, पण ह्या सगळ्या योगदानामध्ये या अभिजितचा वाटा पण महत्त्वाचा आहे. आणि अशाच मित्रांच्या सहकार्यामुळे आज नेक्सा इथं पोहोचलेला आहे. धन्यवाद.
भावना आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, जे तुम्ही आपण नेक्स्ट वगैरे बघितलं आणि ह्याच्या पुढचा जो सेक्शन असणार आहे तो महत्त्वाचा सेक्शन आहे, ज्यामध्ये प्रॉपर अनिल दादा प्रवीण दादांसोबत आपण बातचीत करणार आहे. पण आतापर्यंत तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आणि भावना ह्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर्स जास्त झाले पाहिजे. तुम्ही काय पण करा, लाईक करा, सबस्क्रायबर आपल्याला वाढलं पाहिजे. आय होप ह्या व्हिडिओनंतर सबस्क्रायबर चांगले येतील, लाईक्स पण चांगले येतील. पाठीमागे तुम्ही किती पण काय पण करा, हे जे आपली ऑनलाईन आहे ना हे याच्या पुढे हे दाखवू काय आपण कसं आहे बेताळ शेवट विषय. सो आता वेळ आल्या की जे तुम्ही कॅबिनेट वगैरे बघितलं त्याच्यानंतर आता फायनली वेळ आहे आपला जो पॉडकास्ट आहे त्यासाठी आणि अनिल दादांसोबत बोलण्याची. हॅलो हॅलो. तर भावनिक फायनली जिथे फिक्स यायच्या आधी आपण नेक्सा कॅबिनेट मध्ये पोहोचलाय. जसं तुम्हाला मी इंट्रो मध्ये पण सांगितलं आणि सकाळपासून मी आपल्या व्हिडिओमध्ये बोलतोय की भरपूर प्रयत्नानंतर आणि फायनली ही गोष्ट अशी होती की दोघांच्या आमच्या ह्याच्यातून निभायला पाहिजे होतं आणि आज 2025च्या एंडिंगला तो दिवस आला. सगळ्या महाराष्ट्राला अख्ख्या आपल्या साऊंड लाईनला 2 भावांनी वेळ लावले आणि आता ट्रेंडिंगचं कॅबिनेट जिकडे जाईल तिथं 1-2 नाही भरपूर सेटअप येतात. ते म्हणजे नेक्सा कॅबिनेट मध्ये आज आपण येऊन पोहोचले आणि माझ्यासोबत आहेत त्या कॅबिनेटचे एक मास्टर माइंड आणि एक स्वतः अनिल दादा पाटील. नमस्ते. तर आता हा विषय होता की भरपूर दिवस झालं पब्लिकला एकच प्रश्न होता की नेक्सा कॅबिनेटचा ब्लॉग कधी, नेक्सा कॅबिनेट किंवा अनिल दादा प्रवीण दादा यांची इंटरव्ह्यू मुलाखत कधी. तर आज फायनली हा व्हिडिओ मी घेऊन येतोय तुमच्यासाठी आणि यामध्ये असे पण क्वेश्चन आपण विचारणार आहे ज्याची तुम्ही मला कमेंट करत होता आणि काही क्वेश्चन दादा मला पण स्वतः झालेत कमेंट भरपूर आहेत. स्वतः दादा पण बोलणार. सो असं सगळं आपण पूर्ण नैसर्गिक हा आपला पॉडकास्ट होईल, जे मी तुम्हाला कालपासून सांगतोय की साऊंडलाईन मध्ये नवीन टायटल आपण घेऊन आलोय, ब्लॉग प्लस पॉडकास्ट अशा टाईप मध्ये. सो सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं चॅनल होते स्वागत. थँक्यू मला चान्स दिल्याबद्दल फायनली. सो आता पहिला प्रश्न पूर्ण जनतेचा होता की किंग नंबर साऊंड पाठीमागे येणार का किंवा तो काय झालं बंद केला किंवा त्याच्यानंतर आपलं कॅबिनेट आलं ते सगळं काय होतं ते तुम्ही एकदा एक्सप्लेन करा. नमस्कार. प्रथमतः तुझं आमच्या नेक्सा कॅबिनेट परिवारातर्फे तुझं स्वागत आणि इथून पुढच्या वाटचालीत किंग नंबर 1 हा आमच्याकडून कधीच येणार नाहीये आणि भरपूर कमेंट पण येतात बघ तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असतील किंवा अजून व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या की किंग नंबर 1 परत येणार का किंवा एक कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तो किंग नंबर 1 का चालू ठेवला नाही किंवा ते चालू ठेवून पण आपण एखादी गाडी चालू ठेवून पण आपण हे कॅबिनेट करता आलं असतं पण ते तसं आपण नाही केलं. याची अशी भरपूर कारण आहेत की त्याची थोडंसं तुम्हाला मी आज देईन दाखला. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला हे कळलं असेल की किंग नंबर 1 साऊंड तर पाठीमागे येणार नाही पण जे नेक्सा मार्फत अजून पुढे फ्युचरमध्ये भरपूर अशा गोष्टी वेगवेगळ्या येणार आहेत जे तुम्हाला तो साऊंड नसल्याचं दुःख कमी करत. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहे पण अनिल दादा आपल्याला अजून ह्या गोष्टींबद्दल खुलासा करतील की नेमकं त्यावेळी साऊंड बंद कसा झाला, नेक्सा कॅबिनेटची सुरुवात कशी झाली, ही कल्पना कशी आली, की तुम्ही डायरेक्ट रोड शो वरून डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत यायचं ते एकदा तुमचं. आज या बिझनेसमध्ये येण्यासाठी खूप साऱ्या लोकांचं प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य मिळालं. त्याच्या जीवावर किंग नंबर 1 असू द्या किंवा नेक्सा असू द्या खूप साऱ्या लोकांनी आम्हाला डोक्यावरती घेतलं. ओके. प्रथमतः त्या सगळ्या लोकांचा मी कायम ऋणी राहील. मग ते मॅन्युफॅक्चरर पण असू द्या, MU9 असू द्या, अरे कॅबिनेट असू द्या, याही लोकांनी आम्हाला खूप सारे सपोर्ट केले. त्याच्या याच्यावर आमचं किंग नंबर 1चं नाव सगळ्यांना आवडलं. आमची कामाची पोचपावती पण लोकांना दिली आणि त्याच्यानंतर जो नेक्सा बाहेर आला त्याच्यामध्ये आम्ही किंग नंबर 1 पूर्ण स्टॉप करायचं ठरवलं. कारण की हे करण्यामागे भरपूर अशी कारणं होती. ती कारणं लोकांना अजूनही काही समजलेली नाहीत की मी किंग नंबर 1 का थांबवला. आणि दुसरा विषय असा की जवळजवळ 99% लोकांनी मला ह्या गोष्टीला विरोध केला होता की लोकांचं मत एक काय होतं की तुम्ही कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग करा पण तुमची किंग नंबर 1ची एक गाडी कसना रेंट मध्ये राहू द्या. भरपूर लोक बरोबर खूप साऱ्या लोकांनी मला त्याच्यासाठी प्रयत्न पण करायचं डोक्यात ठेवलं होतं की बाबा सगळ्या गाड्या घेऊ. साऊंडवाल्यांनी पण म्हणजे जे आम्ही देतोय त्या लोकांनी ठरवलं होतं की असं मोर्चा टाईप करू, ते किंग नंबर 1 चालू करायला लावू, चालू ठेवायला लावू असं पण नाही आहे. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हा कोणताही बिझनेस घ्या एकमेकाच्या सहकार्याशिवाय अजिबात आपल्याला पुढे जाता येत नाहीये. असा कुठलाच बिझनेस नाही की मी एकट्यानेच केलं मी एकटाच पुढे गेलो. 100% होणार नाहीये. समजा मी मॅन्युफॅक्चरर होते, मला घरातून माझ्या देखील विरोध झाला. पूर्ण 6 महिने आमची ह्या चर्चा चालू होती करायचं नाही करायचं आणि घरच्यांचा विषय शेवटी अंतिम स्टेपला हे आलं की तुम्ही रेंट चालू ठेवायचंय आणि त्याच्याबरोबर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायचंय. पण ती गोष्ट माझ्या डोक्यात बसत नव्हती, ती तत्वावर बसत नव्हतं. त्याही गोष्टीचा खुलासा पुढे होऊन जाईल आणि थोडी घरच्यांचा असू द्या, माझ्या मित्र परिवार असू द्या, भरपूर असे मित्र आहेत, साऊंड इंडस्ट्रीतले काही मित्र आहेत की त्यांनी पण सांगितले की एक गाडी चालू ठेवा आणि बाकीचं तुम्ही हाय असं मॅन्युफॅक्चरिंग चालू ठेवा. विषय असा होता
समजा मी मार्केटमध्ये आहे, एक माझी गाडी चालते आणि कोल्हापूर म्हटलं की यात्रा प्रसिद्ध आहे, बरोबर, कोल्हापूर म्हटलं की यात्रा आली, किंवा यात्रेनं आणि ते कॉम्पिटिशन, आणि तू प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेस, बघतोय प्रत्येक यात्रेला तुझी व्हिजिट असते, आणि ही यात्रा करत असताना मी माझा साऊंड कोणाच्या तरी समोर जाणार आहे, बरोबर, एक बाहेरचे अदर ब्रँड असतील किंवा माझ्यातलाच एखादा माझ्या समोर येणार आहे, त्यावेळेला मी तोडणार कोणाला, बरोबर, मी चॅलेंज कोणाला करणार, मी त्यांच्यापेक्षा मी मोठे दाखवणार कोणाला, की ज्या माणसाला मी सपोर्ट केलाय, ज्या माणसाला मी माझं कॅबिनेट दिलंय, त्या माणसानं त्याचा मोबदला मला त्याच्यासाठी दिलाय, मार्केटमध्ये जाऊन त्याला मी सपोर्ट केला पाहिजे, बरोबर, आणि तो जर सपोर्ट मी ह्या माध्यमातून जर तो सपोर्ट होणार नव्हता मुळात. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की समजा यात्रेत किंग नंबर 1 लागला, माझ्या ठिकाणी मी खाली 10 सेटअप दिलेले आहेत, माझा एकही सेटअप खाली त्याच्या खाली लागला नसता. याचं कारण असं आहे की एखादं मंडळ म्हणणार की बाबा किंग नंबर 1 स्वतः लागलाय तर त्याचं कॅबिनेट मी का लावू, सरळ आहे कुणाच्याही तत्वात. त्यामुळं तो एक विषय आला. दुसरं, आज किंग नंबर 1 जर मार्केटला असता, आज मी वैयक्तिक कोणाची नावं घेत नाही माझ्या कॅबिनेटमधली, खूप सारी लोकांची क्रेज झाली, नाव मोठं झालेलं आहे, त्या लेवलला त्यांचेही प्रयत्न आहेत, त्यांच्या प्रयत्नांना पण चांगलं यश आलेलं आहे. पण जी लेवल असते, लेवल एखाद्या प्रोडक्टची तुम्ही लेवल गाठताय, जर किंग नंबर 1 जर मार्केटमध्ये असताना, ज्या लेवल आज माझे सेटअप मार्केटला काम कराले, ती लेवल त्यांना कदापि मिळाली नसती. कारण की समजा एका यात्रेला किंग नंबर 1 चालू लागला तर तिथं पुढचे पब्लिक म्हणतात ना की आम्हाला पाहिजे असं होतं किंग नंबर 1. बरोबर. दादानी सांगितलं होतं त्याचं एक रिझन असं की जर मी एखादी मॅन्युफॅक्चरिंग फर्म एक विकतोय तर त्याला त्याचा मोबदला भेटला पाहिजे. जर तिथं आलेला साऊंड लागला असला तर त्या बाकीच्या सेटअपना तेवढा रिस्पॉन्स नाही भेटणार, आणि ते साहजिकच आहे. आपण पब्लिकच बघतोय की समजा एखाद्या ठिकाणी नेक्साचा दिलेला एक सेटअप असला आणि एखाद्या ठिकाणी जर स्वतः किंग नंबर 1 लागला तर तुम्ही मी बघायला कुठला सेटअप त्याच्यावर. सो हे एक चांगला विचार आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट करताय, विकताय, तर त्यांना त्याचा मोबदला भेटला पाहिजे. यासाठी हे एक कारण आहे किंग नंबर 1 बंद व्हायचं. आता पुढे बघू आपण दादा आणि काय सांगताय. ओके. आणि दुसरं, ह्या सेक्टरमध्ये, ह्या इंडस्ट्रीमध्ये 2 सेक्टर आहेत. एक तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्ही इकॉनॉमिकली तुम्ही उपजीविकेचं साधन बनवू शकताय, आणि दुसरं तुम्ही रेंट करून. मग दोन्ही गोष्टी मी एकाच कशा करायच्या? रेंट पण मीच करणार, त्यातनं काय असेल ते आर्थिक मीच मिळवणार, आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण मीच मिळवणार. ह्या दोन्ही गोष्टी एक म्हणजे एका मॅनमध्ये 2 तलवारी बसण्यासारख्या आहेत, ते होणार नाहीये. परत दुसरं, अजून एक की ज्या गावात माझा सेटअप आहे, हा झाला यात्रेचा विषय, कॉम्पिटिशनचा विषय झाला. समजा एखाद्या गावात वरातीसाठी, गावदेवसाठी माझा सिस्टम मागितली जाते, किंवा एखादी जयंती असेल त्याच ठिकाणी देखील माझी सिस्टम मागितली जाते, आणि त्याच गावात, त्याच लोकलमध्ये, त्याच ठिकाणी जर मी एखादा सेटअप विकलेला असेल तर त्या माणसाच्या गावात जाऊन मी ते काम करायचं कसं? सरळ आहे की त्या गावात माझा सेटअप आहे. लास्ट इयर मध्ये असा प्रॉब्लेम झाला की एक कोतुलीमध्ये त्यावेळी मी अडीचं कॅबिनेट घेत होतो. अडीचं कॅबिनेट लागताना आमचे 3 सेटअप लागले, नेक्सा, अंबिका आणि दुर्वा. बायचान्सली एका चौकात अशी चर्चा झाली की 3 सेटअप आमचे एकत्र आले. वाजवणं प्रॉब्लेम, नाही वाजवणं प्रॉब्लेम, अपोजिट वाला पण आपलाच आहे. आता पण तो हा प्रॉब्लेम बराच होतो. वेळा आम्हाला हे आलं, त्यासाठी आम्ही किंग नंबर 1 बंद करायचं. हा तर झाला किंग नंबर 1 बेसिक. आता दिलेले नेक्साचे पण तुम्ही आता बघतच असाल, गेल्या कोरोली यात्रेत 4 लागले. बरोबर 4 का 5 सेटअप लागले, आणि त्यामध्ये एक टाइम असा होता की 2 सेटअप नेक्साचे समोर होते, आणि तिथं बरोबरच आहे, पार्टीने तुम्हाला पैसे 100% वाजवणं गरजेचं आहे. बरोबर. मग हे सेटअप तुम्ही किंग नंबर 1 बंद करायचं हेच कारण आहे की तुमच्या ग्राहकाला त्याचा सपोर्ट व्हावा. बरोबर. आणि आज कसं होतंय, समजा नेक्सातला अजून कोण लागलं, एखादी व्यक्ती नेक्साची लागते, त्याच्यानंतर माणूस दुसऱ्याचा विचार करू शकतो. जर किंग नंबर 1 लागला असता तर दुसऱ्याचा विचारच झाला नसता. जे आज जेवढी नावं मोठी झाली ना आपल्या ऑनलाईन मध्ये, ते कोणती पण असू दे, नेक्सामध्ये असू दे, ते जर किंग नंबर, त्याचा असा नाही की बाबांनो हे मुद्दाम केलं, पण ती मेंटॅलिटी झाली असती की जर मेन सेटअपच अवेलेबल आहे तर ही दुसरी जी मोठी नाव झाले त्यांना ते पण काम chance करणार मिळाला नसता की एवढं मोठं काम करण्याचं वगैरे. ओके. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो. आणि दुसरं, किंग नंबर 1 म्हणजे रोड शो सोडून आम्ही डेव्हलपिंग मध्ये पण वेळ देऊ शकतोय. दोन्ही गोष्टी आम्हाला वेळेच्या बाबतीत पण त्या करू शकल्या नसत्या. मग परत ती साऊंड सोबत जाणं, परत ती हॅरेसमेंट, माझं जे ती जी टीम होती ती मी सगळी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणली. मग ते दोन्ही, परत त्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे झाल्या नसत्या. त्याच्याबद्दल तुम्हाला आता विषय निघाला तर मी विचारतो तुम्हाला की जे आता आपलं तुम्ही म्हणला तसं की साऊंड मध्ये पण विश्व वेगळं, बरोबर. म्हणजे आपलं आहे ते फक्त एवढंच आहे की कॉम्पिटिशन, भांडण, ह्याला हे त्याला ते, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? नाही, आतापर्यंत जेवढं मी काम केलंय, मला वाटतं माझं तुम्ही इंस्टाचं पेज बऱ्यापैकी लोक फॉलो आहेत, किंवा माझे ज्या माणसांच्याकडे नंबर पण सेव्ह आहेत, आज त्यांनी माझं फक्त वाढदिवसाचा स्टेटस तुम्हाला दिसणार. बरोबर. हा, माझ्या बर्थडेला आता पण एखादी नवीन काहीतरी मी वस्तू बनवतोय, एखाद्या वेळेला मी ती टाकली असेल, नाही म्हणत नाही, पण कुठल्याही लेवलला जाऊन ते कॉम्पिटिशनचा मी स्टेटस लावला आहे, किंवा इंस्टाच्या माध्यमातून मी त्याची जाहिरात केली. ह्याच्यामध्ये मी म्हणजे 99% तर मी तिकडे भाग घेतलेला नाहीये. आमच्या कामाचा उद्देश असा असायचा की तुम्ही काम करा, ओके, तुम्ही स्वतःला कसं चांगलं दाखवू शकताय लोकांच्या पर्यंत तेवढं दाखवा. बरोबर. कामाच्या तुलनेत ते दाखवा. कुणाच्या पेक्षा श्रेष्ठ नाही दाखवायची गरज पण नाहीये. मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा मी त्याच्यापेक्षा बेस्ट आहे,
हे दाखवण्यात अर्थ नाहीये. मी माझं बेस्ट पण दाखवायचंय. राहिलेला जो ऑप्शन आहे बेस्ट आहे नाही आहे काय ते पब्लिक विचार करते आणि पब्लिक ते सोडून देते. बरोबर. बरेच असे अजून पण भरपूर ठिकाणी असं होतंय कॉम्पिटिशन झालं की पेजला लगेच व्हिडिओ पडते आणि त्याच्या खाली मध्ये कमेंट येतात मध्ये भांडण बाकीच्या गोष्टी आणि ते नाही. त्या गोष्टी 100% आम्ही कधीही त्या गोष्टींचं समर्थन केलं नाही किंवा आम्ही त्या स्वतः पण कधी गोष्टी केल्या नाहीत. आपलं काम करत राहायचंय. आणि मी मराठीपैकी लोकांना हे उदाहरण पण दिले. समजा तुम्हाला धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचाय. बघा, धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचाय. 10 लोक भागणार आहेत, पळणार आहेत. तुम्हाला काढायचा आहे नंबर. सरळ आहे. पाडायचं नाही आपल्याला कोणाला. बरोबर. आम्हाला त्या 10 लोकांच्या शर्यतीत पळून नंबर काढायचा आहे. मी डोळे दाखवून पळणार आहे. मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. बाकीच्या 9 जणांनी काय घातलंय, कुठे पडला, कुठे नंबरला कोण आहे, किती स्पीडला तो आहे. बरोबर. त्यांना थांबवण्यासाठी मी काय करू शकतो. मी माझी इथे शक्ती का खर्च करू. मी डोळे मिटणार आणि पळणार आहे. नंबर आल्यानंतर मला पण माझी उदो करून घ्यायची सवय नाही पाहिजे. माझा नंबर आला माझा अरे नाहीये. कमीत कमी 150, 200, 300 पब्लिक तुमचा नंबर आलेला बघतंय. बरोबर. मग तो नंबर आलेला तुम्ही कळतंय. मग ते पब्लिक ह्यातनं त्याच्या तोंडातून त्याच्या तोंडातून त्याच्या तोंडातून हा तुम्ही ह्याला दाबू नाही शकत. तुम्ही इंस्टाला पोस्ट टाकून तो वाजला नाही मीच वाजलो नाही, पुढचा टाकून तो वादच झाला विषय. तो पार्ट नाहीये. तुम्ही वाजला नाही वाजला हा पार्ट कोण ठरवणार. तुम्ही ठरवू शकत नाही, मी ठरवू शकत नाही. मी पोस्ट टाकली म्हणजे मी वाजलो का. बरोबर. मी वाजलो. बरोबर. चला तुम्ही प्रत्युत्तर त्याला केलं, तुम्ही त्याला परत दुसरी पोस्ट टाकली म्हणजे तुम्ही ठरवणार का. नाहीये. हे 10% ठीक आहे. पण एखाद्या गावातला जर रिझल्ट बाहेर येतो ना, ज्या वेळेला रिझल्ट बाहेर येतो तो कमीत कमी 80-90% पब्लिकच्या माउथ पब्लिसिटी झालेला असतोय आणि तिथं ते बाहेरच येते. 100%. एकदा विन झालाय तुम्ही पळालाय, विन झालाय, सोडून द्या. समोर आहे पब्लिक. उदो करायची पण गरज नाही. तुम्हाला तुमची जाहिरात झालेली आहे, तुमचा नंबर आलाय, सगळ्या जग दुनियेनं बघितलेला आहे आणि ते होते. समजा त्या एरियात तुम्ही आहे, लोक अशी नाही आहेत आता की मी अनिल पाटील सांगितलं म्हणजे तो वाजला नाही. आणि आता असं पण आता मी पण 4-5 वर्ष झालं ऑनलाईन मध्ये पब्लिकला पण भरपूर कळायला लागले की कुणाचं काय, कोण कसा वाजला, कसं वाजवलं. त्यामुळे हा विषय आहे की जे मी पण फेस केले भरपूर कॉम्पिटिशनचा विषय. कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्याच्या आफ्टर गोष्टी असतात, डिस्कवर असू दे किंवा त्याच्या अजून दुसरे ह्याला कॉल त्याला कॉल, त्या गोष्टी आपण थांबवलं पाहिजे. तर कॉम्पिटिशन न व्हावं असं माझं पण मत नाही. ते आता आपल्या भागात त्याची क्रेज आहे आणि ते होऊ दे. माझं पण असं आहे, माझा व्हिडिओ चालतात त्यामुळे खरं नाही. व्हिडिओ चालणं हा पार्ट वेगळा आहे. कॉम्पिटिशन व्हावं न व्हावं हा पण एक वादाचा मुद्दा आहे. हे 100% आहे. आज ठराविक ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून पण कॉम्पिटिशन होऊ नये, डायलॉगबाजी चुकीची होऊ नये ह्या गोष्टीसाठी. कारण की ही इंडस्ट्री वाचवायची, ही इंडस्ट्री वाचली पाहिजे. कालच्या पण भरपूर असे मुद्दे विधानसभेत पण मुद्दा मांडलेला आहे. हा भरपूर अशा गोष्टी आहेत पण ती ही इंडस्ट्री वाचवायसाठी 100% सगळ्यांनी बरोबर आहे. प्रयत्न केला पाहिजे. पण तेच कसं पण वर्षानुवर्षी तीच गोष्ट बघत आलो त्यामुळे ते एकदम तर नाही बंद होणार. पण आपण त्यात सुधारणा करू शकतो ह्या गोष्टी करून की कॉम्पिटिशन झालं त्यात तिथंच थांबू आणि पुढे आपण नेक्स्ट शोकडे बघू. बरोबर. तर ह्या गोष्टीत आपल्याला कळालं की किंग नंबर 1 साऊंड का बंद झाला, त्याचं मागचं कारण नेक्साची सुरुवात. पण आता मला एक विचारायचं आहे, जो फनी क्वेश्चन माझा नाही बरं का आणलेला पब्लिकचा की आता तुम्हाला पण माहिती आहे जेव्हापासून मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं, कॅबिनेट चालू झालं, एक व्यक्ती आम्हाला प्रत्येक शोवर दिसतो जे की मास्टर माइंड प्रवीण दादा पाटील. पण अनिल दादा पाटील त्यांच्यापर्यंत पोहोचणे किंवा ते दिसणे पब्लिकला थोडं दुर्मिळ येत असते. मग मास्टर माइंड तुम्ही काय करता की म्हणजे आता प्रवीण दादा तर आपण ओळखतो सेटअप मारणे, सेटअप ट्यून करणे, मग यामध्ये तुम्ही पण भाग घेता का किंवा तुमचं काही वेगळंच आहे असं काय. काय होते आमच्या आतापर्यंत एक रामायणातली आख्यायिका आहे, कथा आहे, तुम्हाला तुमच्या पण कानावर आली असेल. रावण आणि राम. बरोबर. एवढं सगळं असताना रावण हरला. हा का हरला आणि बाकी काही फौजपाठातील कमी असताना देखील राम जिंकला. भावाची साथ. हा की तिथं रावणासोबत कोण भाऊ नव्हता. विभीषण रामाला सामील होता आणि इकडे सावत्र भाऊ असून सुद्धा लक्ष्मण रामासोबत होता. विन व्हायचे ते एक कारण. मग तसं आमची एकमेकाची साथ, एकमेका भावांना एकमेकाची साथ आहे म्हणून आज किंग नंबर 1चा नेक्सा इथपर्यंत पोहोचलेला आहे. किंग नंबर होण्यामागे पण आणि नेक्सा होण्यामागे पण ज्या काही मॅनेजमेंटच्या गोष्टी असतील किंवा डेव्हलपिंगच्या गोष्टी असतील त्या दोघांच्या चर्चेतच होतात. मॅनेजमेंट करून किंवा बाकीचं जे बाहेरचं जे नियोजन असतं, आणणं घेणं किंवा तुम्हाला कस्टमरला फेस करणं आणि त्या कस्टमरला आपला प्रोडक्ट बाकीच्या प्रोडक्टमधला डिफरन्स सांगणं, इथपर्यंत माझी भूमिका. आणि ते कस्टमर फायनल झाल्यापासून त्याला ती ट्रायल देण्यापर्यंतची इथनं इकडे भूमिका. असे 2 पार्ट आम्ही आमच्यात स्वतः केलेले. हा आणि ह्या 2 पार्टमुळे आमच्यात डिव्हायडेशन आहे कामाचं. बरोबर. इथून पाठीमागच्या कारखान्यामध्ये मी माझे हस्तक्षेप काहीच नसतो. कस्टमर इथं आल्यानंतर ह्याचा इंटरफेअर इथं काहीच नसतो. म्हणजे एखादा प्रोडक्ट सिलेक्शन करायला तो आणेपर्यंत माझी भूमिका आणि तो सिलेक्शन झालेला प्रोडक्ट हातात गेल्यानंतर तो बेस्ट आहे की तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे की थांबवायचा आहे, डिसिजन इकडं. अशी एक
एका नाही चेन म्हणता येत नाही, एका गाड्याची 2 चाकं आहेत. हा. आणि ही दोन्ही चाकं सोबत चालले. प्रत्येकाचं हा. याचं काम महत्वाचं आहे किंवा याचं काम नाही. एका ही पॉईंट पर्यंत एका- अनिल दादांचं काम महत्वाचं आहे हा. आणि एका पॉईंट नंतर प्रवीण दादांचं काम महत्वाचं ओके. आहे. फक्त आपली पब्लिकला प्रवीण दादा जास्त दिसतात त्यामुळे आता आपण अनिल दादांना बोलायला लागलोय. म्हणजे ही एका गाडीची 2 चाकं आहेत. ही दोन्ही चाकं जर सोबत गेली तर ती गाडा पुढे 100% जाणार. आणि जर प्लस मायनस राहिलं तर मग राम रावण व्हायला वेळ नाही लागणार. सो दादा पुढचा क्वेश्चन माझ्यासाठी तुमच्यासाठी असा आहे माझ्याकडे नेक्सा बऱ्यापैकी सर्व पब्लिकला माहित होतं कॅबिनेटची सुरुवात झाली वगैरे, पण आपण साऊंड लाईन मध्ये कसा आला, किंग नंबर 1 मध्ये गेला, आरे कॅबिनेट मधून आपला सेटअप होता पहिला, त्याची तुमची पूर्ण सुरुवात जर्नी कशी झाली साऊंड लाईन मध्ये याची किंवा त्याची आवड ते सगळं कसं झालं ते सांगा. आता तो जो विषय आहे तो मी इथं टाळायचा प्रयत्न करेन, कारण की खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या आतून अजून पण येतात. म्हणजे ते जर काढण्याचं माझ्या डोळ्यात आज पण पाणी आहे. ओके, मला त्या गोष्टींच्याकडे पाठीमागं जायचं नाहीये. आणि ह्यामध्ये काम करताना मी माझा किंवा प्रेमचा किंवा बाकीच्या एक उद्देश आहे डोक्यात आमच्या. एखाद्या मार्गावर आपल्याला जायचं आहे, समजा आपल्याला त्या मार्गाने पुढे जायचं आहे, लेफ्ट राईट 100% बघायचं नाहीये. प्रत्येक तुझी एखादी गोष्ट मला पटली नाही किंवा कुणी असू द्या XYZ, मी ते बाजूला ठेवते. ओके, आणि मला माझं ध्येय दिसते हे 100%. मी त्या माणसाला कधी म्हणजे टार्गेट करायला जात नाही. म्हणजे आता एवढ्या व्यावसायिक स्पर्धा झाल्या, तू बेस्ट का मी बेस्ट दाखवायचे खूप सारे प्रयत्न झाले, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ते होत आहेत. बरोबर, आपण आपला बेस्ट दाखवला, आपण पुढे चाललोय. त्याच्या पाठीमागे ती 9 जण पाठीमागे ती बेस्ट कशाची दाखवायला काय करायला मी नाही बघितली, काही बघायचं पण नाही. मी माझ्या रस्त्यानं सरळ जातोय. ज्या गोष्टींच्यात मला बघायचं नाहीये तो पार्ट लेफ्ट राईट आहे आणि मी पुढे बघतोय. असं तेव्हा प्रवीण दादा तुम्ही पण काहीतरी बोला व्हिडिओमध्ये. तुम्हाला मला असा प्रश्न आहे की जे आपले रोड शो होतात जास्त करून तुम्ही आपल्या प्रत्येक शोला येतात वगैरे, आपले जे नेक्सा सेटअप आहे ते काम करतात बऱ्यापैकी, तुम्ही येऊन व्हिजिट करून जातात. तर आता तुम्हाला कसं वाटतं जेव्हा एखाद्या शोला आपले 1 नाही 2 नाही 5-5 सेटअप लागलेले असतात, तर तुम्ही माझ्या कोलोलीच्या शोला तुम्ही माझ्यासोबत एंट्री केली का, तुम्ही प्रत्येक सेटअपवर जाऊन आला, ते फिलिंग कशी असते की बाबा एखाद्या शोला इतके त्यात साऊंड लागलेत आणि त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आपले सेटअप असतात, ते फिलिंग कशी असते? एखाद्या आता यात्रेमध्ये बऱ्याच यात्रेमध्ये आता कोल्हापूरच्या आता अजून पण म्हणजे समजा एखादा साऊंड बुक झालाय, अजून अपोजिट आम्हाला नेक्स्टचा साऊंड पाहिजे, आम्हाला बरेच लोकांचे असे कॉल येतात की त्या मनाने असा साऊंड ठरवलाय, परत आम्हाला तुमचा नेक्स्टचा टॉप साऊंड सांगा, तो साऊंड लागायचा. की प्रत्येक यात्रेमध्ये असं 3-4 साऊंड प्रत्येक यात्रेमध्ये लागलेतच. त्यावेळी इथल्या कामाच्या सिच्युएशननुसार जाणं इतकं मुश्किल असतं. कोरोलीच्या यात्रेचे मी बघितलं बऱ्यापैकी सगळे आवरल्यानंतर तुम्हाला भेटलं. त्यावेळी गेल्यानंतर ते पब्लिकचा रिस्पॉन्स किंवा आपलेपणा दाखवणं खूप म्हणजे खूप भारावून जाणार असतं ती गोष्ट. मी आता पण हे बघतोय की एखाद्या साऊंडला किंवा कॅबिनेटला त्यांचं प्रेम असतं, बरोबर आहे, प्रत्येक साऊंडचे त्यांचे सपोर्ट्स आहेत, पण नेक्सा किंवा किंग नंबर 1 ला महाराष्ट्रात जे प्रेम मिळतं ते मला नाही वाटत की ह्या लेवलचं प्रेम असं कोणाला. आणि आम्ही आतापर्यंत असं एक की छोट्याचा छोटा जरी कार्यकर्ता असला, मोठ्या कार्यकर्त्याला जितका वेळ देतो तेवढा छोट्याला पण आम्ही तितका वेळ दिलेला आहे. कारण त्या सगळ्या शून्यातूनच आम्ही इथपर्यंत आजपर्यंत पोहोचलेलो आहे. आम्ही पण ज्यावेळी साऊंड क्षेत्रात लहान होतो त्यावेळी पण आम्हाला पण मोठ्या साऊंड वाल्याचा आदर होते, खूप आदर होते. त्यांच्यापर्यंत पोहोचायचे, त्यांच्यापर्यंत बोलण्याचे आम्हाला पण खूप त्यावेळी इच्छा असायची. त्यातून आम्ही गेलो. त्यामुळे छोटा जरी साऊंड फॅन्स असला त्याच्यावरून आम्ही वेळ काढून देतो. सो मला पण हेच होतं की प्रवीण दादांसोबत माझा तरी आधी कॉन्टॅक्ट झाला, पण अनिल दादांसोबत माझा कॉन्टॅक्ट म्हणजे तसा झालाच नव्हता. आणि एक आम्हाला योगायोग आला, ते पण अनिल दादांमुळेच की आपला नेक्साचा एक ब्रँड होता पुण्याला, तो लॉन्च होणार होता. आणि त्यावेळी माझं असं होतं की मी माझं चाललेलो की आपण जाऊ पुण्याला, तिथं अनिल दादा भेटले होते. पण मला तुम्हाला सांगायचं अनिल दादा स्वतःची मला तिथं कॉन्टॅक्ट केला की सोबत जाऊ. आणि त्या दिवशी अनिल दादाची 3 साईड बघितली, म्हणजे आपलं शो, साऊंड शो, कॉम्पिटिशन या सगळ्या गोष्टी वेगळ्या. पण एक माणूस म्हणून त्या दिवशी अनिल दादांना मी दिवसभर पाहिलं. त्या दिवशी दिवसभर मी व्हिडिओ केला नव्हता ऍक्च्युली, फक्त तिथं शोला गेल्यानंतर मी व्हिडिओ केला, कारण की दिवसभर मी दादांसोबत फक्त एन्जॉय करत होतो की दादाचं काय चाललंय, नेमकं कसं चाललंय. आणि मी तुम्हाला सांगतो त्या माणसासारखा माणूस नाही, म्हणजे विचाराचा बद्दल बोलतोय मी. एक ते आपल्याला म्हणलं तसं कॉम्पिटिशन वगैरे ते साऊंड शो सगळं सोडून द्या, पण एक माणूस की म्हणून किंवा आपण एखाद्याबद्दल विचार काय करतोय, आपण आपल्या कामाबद्दल विचार काय करतोय, हे ह्या माणसासारखं तर मी बघितलं नाही. त्यामुळे माझी बऱ्याच दिवसापासून ही इच्छा होती की आपण नेक्सा कॅबिनेटमध्ये येऊ, तुम्हाला पण जे बघायचं ते दाखवू आणि त्यांचं मनोगत पण घेऊ. सो आता आपण आपल्या एंड पार्ट मध्ये अजून एक मला असा क्वेश्चन आहे दादांना की आतापर्यंत तुम्ही झालं नेक्साचं ट्रेनिंगच चालू आहे, आता नेक्साचा ओकेल असू दे किंवा काय असू दे, त्या गोष्टी तुम्ही नाही विचारणार तुम्हाला ते कसं येतंय काय येतंय. सो मला हे विचारायचं आहे, इथपर्यंत आपल्याला सक्सेस आज मिळाले, सो इथून पुढचा आपला प्लॅन काय हे आता तुम्हाला पण माहिती आहे, रोड शो मध्ये थोडे प्रॉब्लेम होतात साऊंड मध्ये तिकडे, मग याच्यानंतरचा आपला प्लॅन कसा होईल की पुढे काय होईल? सगळ्यात महत्वाचं ही इंडस्ट्री हा समुद्र आहे. ओके, आणि आपण ज्या पार्ट मध्ये काम करतो ते माझ्या हिशोबाने बाजारपेठेचा पार्ट आहे. मग बोलले बरोबर, अजून 90% हा समुद्र कुणी म्हणजे जेवढा सोशल मीडियाचा कॉम्पिटिशन दिसतो, रोड शो दिसतो, बाकीच्या पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या 90% इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. एक छोट्या प्रोडक्ट पासून
पूर्ण मोठ्या लाईव्हच्या पूर्ण मोठ्या सेटअप पर्यंत आमचे थोडे प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न करायला लागलोय. अगदी म्हणतात लागणाऱ्या छोट्या बॉक्स पासून ते पूर्ण एखाद्या लाईव्हच्या मोठ्या कन्सेप्ट पर्यंत मॉनिटर असू द्या. तर आता परवा आपण युरो सिरीज काढली. ओके, युरो सिरीज एक लॉन्च केली. इंडोरसाठी खूप सारी म्हणजे आता भरपूर त्याचं आमचं थोडंसं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा आम्हाला फक्त एक दोन पोस्ट पडल्या असतील. तर त्याच्यानंतर तो पार्ट आम्ही बाजारात दिला पण एका विशाल म्हणून आहे त्यांना आम्ही तो दिला. तर त्याच्यानंतर त्याचा जो रिस्पॉन्स होतो आम्हाला खूप बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. आणि ही अशी इंडस्ट्री अजून म्हणजे 90% अशी इंडस्ट्री काम करण्यात होती. त्याच्या इंडस्ट्रीतून प्रयत्न चालू आहे. एक चांगलं शोरूम आपल्याकडे बनतंय अकॉस्टिक मध्ये. त्याची पण अनाउन्समेंट लवकर एक अकॉस्टिक मध्ये चांगलं शोरूम बनतंय की तुम्ही इनडोर आउटडोर सगळे प्रोडक्ट तुम्ही लाईव्ह ऐकू शकताय. आणि छोट्यातले छोटे प्रोडक्ट पण सगळे जवळजवळ 90% आमच्या डेव्हलपिंग झालेलं आहे. इन्स्टॉलेशनचे बरेच प्रोडक्ट संपले म्हणजे हे केलेलं आहे, फायनल आहे. ओके, फक्त ते आम्हाला एक हे घेऊन पूर्ण सगळं एका म्हणजे आता एक पार्ट आणला नंतर एक पार्ट आणला असं न करता एका वेळेला ते शोरूमचं ओपनिंग करून अंतिममध्ये काम आहे. अंतिममध्ये काम आहे. या 15-20 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल. पूर्ण सगळ्याच गोष्टी आमच्या बाजारात म्हणजे पिक्चर मध्ये येऊन जातील. सो आता हे ऐकल्यानंतर मला पण क्वेश्चन आहे आणि पब्लिकला पण असेल मे बी की आपण जे ऑगस्टिक मध्ये जायचं म्हणतोय त्यामध्ये आपले हे जे नेक्सा कॅबिनेट आहे जे आपण आता आपलं जे मार्केटमध्ये चाललंय हे पण चालूच राहणार नाही. आता तो पार्ट आणि हा पार्ट म्हणजे वेगळा आहे. आम्ही जे रोडचे सिस्टम विकतोय ते आम्ही आमच्या किंग नंबरची गाडी टाकली त्याच्यामध्ये आम्ही तो टाकलेला असतोय आणि वाजवण्यासाठी तो बाहेर घेऊन जातोय तिथं आम्हाला लोकलला वाजवून पण नाही. तर तो पार्ट इथला वेगळा आहे, हा पार्ट वेगळा. आपण हे दोन्ही चालूच राहील. दोन्ही पार्ट चालू राहील. लाईव्ह सेक्शनचा तो डिपार्टमेंट वेगळा, हे डिपार्टमेंट दोन्ही डिपार्टमेंट जे आपलं पब्लिक आहे त्यांना ह्याच्याबरोबर जास्त देणार कनेक्शन आहे. ते चालूच नवीन आपण हे चालूच राहणार. ते फ्युचर आहे आणि ते ते चालूच राहणार. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसं साऊंड बंद झाला तसं नेक्स्ट तर नाही बंद होणार म्हणजे रोड शो चालूच होईल. प्लस फ्युचर साठी पण त्यांचे प्लॅन रेडी आहेत. ओके. आणि समजा जर किंग नंबर 1 आज मार्केटमध्ये असता तर आता जी काही ट्रेंडिंग नाव आहेत आमची नेक्सा मधली, ओके, त्यांची लेवल जी आज आहे तो किंग नंबर 1 असता तर ती लेवल ती त्यांना साध्य झाली नसती. बरोबर. समजा एखाद्या ठिकाणी मी 1 लाख रुपये बजेट देतोय, समजा किंग नंबर 1 1 लाख रुपयानं बजेट देईन तिथे चाललेलं आहे, तर त्या माणसाला फोन केल्यानंतर तो 50-60 वरती आला असता. बरोबर. म्हणजे किंग नंबर 1 जर 1 लाख रुपये सांगितले तर माझ्या कॅबिनेटला 50,000 तिथे भेटणार कारण की मी ऑलरेडी 1 लाख रुपयाने चालू आहे. बरोबर. 50 भेटतील, 60 भेटतील, 70 भेटतील, 1,10,000 रुपये त्याला भेटणार नाही. सरळ आहे. आणि किंग नंबर 1 असल्यामुळं ते जे 1 लाख रुपये किंग नंबर 1 चे असायचे ना ते 4 जणांना मिळतात आता. आणि त्यांचं नाव पण होते. त्याचं नाव पण होते. हा म्हणजे 1 लाख रुपये जरी माझ्या एखाद्या दुसऱ्याने सांगितलं तर तो पार्ट तिथं लागू शकत नाही की बाबा त्यांनी तुमच्या 1 लाख नेक्सा मधला 1 लाख तो नाही म्हणतो त्यांचं म्हटलं मी माझं आहे. पण पब्लिक असं म्हणू शकते की अनेक पार्टला 1 लाख रुपये घेतले तुम्ही कशी मागता येईल असं तो पार्ट त्याच्यामध्ये लागू होत नाही. 1 लाख रुपये किंग नंबर 1 घेण्यापेक्षा 4 जणांना लाख रुपये ते त्यांचं करू शकतात आणि त्यांच्या कामातून ते करू पब्लिकला हे पण करू शकतात. सो हा एक मोठा गोष्ट आहे की जर म्हणजे आता माणसाची आपण ही बघितली तर प्रत्येक जण स्वतःसाठी काम करतोय, स्वतः मिळवलं पाहिजे असं सगळं चालतं. ही गोष्ट अशी आहे की जर मी दिलेला प्रोडक्ट तिथं 4 प्रोडक्ट काम करू शकत असले तर मी तिथं माझा एक प्रोडक्ट घेऊन का जावं कारण ऑलरेडी आपण ह्यातून मिळवलाय. सरळ हा पण ह्यातून पण आणि देणारा पण जगला पाहिजे ना. बरोबर. सरळ आहे. मी दोन्ही मार्गाने जगू शकत नाहीये. मी देणार आहे इथून मी जगलो गेल्यानंतर तो पण जगला पाहिजे. त्याचं काम ऑलरेडी 4 गुन्हे सेटअप लागलेच ना. किंग नंबर 1 लाख रुपये मिळून तिथे काय उपयोग असतो संबंधच नाहीये. कारण की ती 4 जण मी गेलो असतो तर ती 4 नसते, मीच थांबलो तर ती 4 थांबले. सो हा एक मुद्दा महत्वाचा आहे की मला नाही वाटत की असं कोण म्हणजे विचार करू शकते की ही गोष्ट अशी आहे अजून पण जर किंग नंबर 1 आज जरी मार्केटमध्ये आला तर ती त्याच क्रेजने येऊ शकतो 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतो. असं आहे. प्लस मायनस हा पुढचा भाग आहे. पण बाकीच्या गोष्टी मायनस किती लोक जाणार आहेत याचा विचार आता जेवढा मित्रपरिवार होता ना कारण की त्यावेळेला एक ऑलमोस्ट 5 टॉपच्या साऊंड मध्ये आमचं नाव होतं. ज्यावेळेला आम्ही थांबलो त्यावेळेला ऑलरेडी टॉपच्या 5 मध्ये आमचं नाव होतं. तर यांच्यामध्ये काम करत असताना कधी मतभेद झाले नाही, आता पण नाही. सोबत काम करून समोरासमोर साऊंड लागले पण मतभेद कुठल्याही प्रकारचे झाले नाहीये. आणि तिथं थांबून म्हणजे ती लेवल थांबून डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे रिस्क होती. समजा मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही. काही लोकांचं मत असं होतं की तुम्हाला जे काही कारण की खूप सामान्य कुटुंबात नाही शेतकरी कुटुंबात नाही आणि आमची अपेक्षा जेवढी होती की ह्यातनं आपल्याला त्या अपेक्षेच्याही पुढे होतं आम्ही. आज माझ्या इथं बघितलं तर 2 किलोमीटर चहाची टपरी पण नाहीये. अजून पण आमच्या घरात चहा बनवायला होता. म्हणजे एवढ्या इथून मी मार्केटला ऑलमोस्ट टॉप 5 मध्ये काम केलं. ती जी लेवल गाठली लोक म्हणाले की पैसा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तेवढ्या असताना हा ते सेटअप थांबवून नेक्सा फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तो सेटअप थांबवणं खूप चॅलेंजिंग होतं. भरपूर 99.99% माझी सगळी विरोधात होती. सगळे स्वतः प्रवीण पण विरोधात होता. आणि सगळ्यांना मी एकच सांगितलं जर नेक्सा झाला तर किंग नंबर 1 नाही. आणि मी ते नेक्सा करायचं एक डिसिजन झालं होतं फायनल.
पण तो नेक्स्टचा जसा आहे तसा किंग नंबर थांबवणं हा माझ्यासाठीचा 100% चॅलेंजिंग विषय होता आणि तो आज बेस्ट होतोय. सो हा विषय आहे की नेक्सा चालू करण्यासाठी किंग नंबर 1 थांबवलं. बऱ्याच लोकांना म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं कारण किंग नंबर 1 पण असा पण झाला ना की बरोबर शिराचा शो आता पुढे होता एवढा मोठा. आणि त्याच्या आधी पण असे काय मोठे कॉम्पिटिशन शो झाले त्यामुळे पब्लिकला पण हे समजत नव्हतं की अचानक का बंद झाला. तर त्याच्या मागे हे लॉजिकल आणि एक मोठ्या मनाचं कारण आहे की जर आपण काम करतोय तर दुसऱ्यांना पण काम भेटलं पाहिजे जर ते आपल्याकडून मटेरियल घेत असले वगैरे. सो मला अजून एक आता तुम्हाला विचार वाटते की कॅबिनेटचं तर झालंच पण जेव्हा किंग नंबर 1 होता तेव्हाच्या काही अशा मेमरीज आहेत की कोणता एखादा शो तुम्हाला असं आठवतंय की बाबा हा शो एकदम कायम लक्षात राहण्याचा सारखा राहिला. आता एक होता कर्नाटकमध्ये आपल्या मोठ्या सेटअप लागला त्याचे व्हिडिओ अजून पण त्याचे व्हिडिओ अजून पण इंस्टाग्राम वगैरे ट्रेंडिंग चालतात. असं तुमच्या लोकांसाठी कोणता शो आहे का? किंग नंबर 1 तसा त्यानंतर कळस काम कुर्डुवाडी आहे कळम आहे भरपूर असे आहेत भरपूर शो चांगले झालेत. लोकांचं प्रेम सपोर्ट बाकीच्या गोष्टींना खूप सारं चांगलं मिळालं. सोडताना पण दुःख होतं 100% कारण की तो सेटअप थांबवायचा होता. आज पण किंग नंबर 1 नाव हे आल्यानंतर थोडंसं आणि खूप सारी लोक आम्हाला किंग नंबर 1च्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आणि अजून पण त्या जुन्या आठवणी घेऊन मेसेज येतात फोन येतात ते रिलेशन आमच्याकडे अजून आहे. अजून पण किंग नंबर 1 लावायचं कॉल पण येतो बऱ्याच लोकांचे अजून कॉल पण येतो. आणि जो कस्टमर बेस होता आज त्याचं रूपांतर आम्ही मैत्रीत बऱ्याच लोकांच्या सोबत आहे. तेही रिलेशन आता ठीक आहे आमचं रेंट नाही ती लोक आमच्यापासून कदाचित दूर गेलेली नाही हाय असं रिलेशन ते कायम डेव्हलप राहील. ही गोष्ट तेवढीच आहे. आम्ही तर फक्त बघतच तो सामान तरी आम्हाला इतकं त्याचं वाईट वाटलं किंवा पब्लिकला वाईट वाटलं की हा चालू तुम्ही तर ते स्वतः जगलाय स्वतः सेटअप होता त्यामुळे तो डिसिजन तर शेवटी हेच असणार आहे. पण त्याचं कारण पण तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमधून समजलं आणि बाकी नेक्साची जर्नी कशी होणार आहे इथून पुढचा प्रवास जे मी तुम्हाला एक नवीन अनाउन्समेंट सांगितली त्यामध्ये दादानी सांगितलं तसं एक पूर्ण अकोस्टिकचं शोरूम इथं तयार होते आणि नेक्स्ट लेवलला हा त्यांचा जो बिझनेस आहे तो घेऊन जाणार आहे. त्यासोबत आपले जे पाठीमागे पण चालले नेक्सा कॅबिनेट ते पण चालणार आहे पण नेक्सा कंपनी इंडिया म्हणून याच्यासाठी त्यांचं एक पाऊल आहे त्याच्याबद्दल आपण नंतर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पण बोलूच. म्हणून पूर्ण दिवसाची नेक्साची व्हिजिट आज तर सक्सेसफुल झाल्या. आम्ही माझं माईक घेऊन आता निघायचं इथून बघतोय. निघू तर वाटत नाही नेक्साला आज इथून सोडून कारण की इतकं भारी भारी इथं शूट केलंय आम्ही आज. जे तुम्ही इंटरव्ह्यू बघितला तर आपला इथं झाला आतमध्ये बाकी सगळं कॅबिनेट बघितलं डिस्प्ले सेक्शन बघितला. सो आता इथून निघायची वेळ झाल्या निघूया. अनिल दादा प्रवीण दादा आपल्यासोबत यायला लागले. पुढचा प्लॅन काय होतोय बघूया पण इथून तर आता आपण निघतोय. लेट्स गो. तर भाऊ हे जे नाव दिसते नेक्सा भरपूर फेमस झाला आणि ते तर तुम्ही आता प्रत्येक सावळा आले त्यांची रील मध्ये हे तुम्हाला दिसतो. तर मला अनिल दादा हा एक क्वेश्चन विचारायचा तो श्रेयचा क्वेश्चन आहे तो मगापासून आम्ही विचारत होता की नेक्साला नाव नेक्सा कसं आलं किंवा हे डोक्यात कसं आलं नेक्साला. कसं आहे आज एखादा ब्रँड घेऊन आपण मार्केटमध्ये येतोय तर किंग नंबर 1 ठीक आहे वस्तूसाठी ते नाव आहे लाईक केलं आईला लावली ठीक आहे तो आपण ब्रँड मध्ये आणू नाही शकतो. ओके त्याच्यासाठी आम्ही एक युनिक नाव शोधायचा प्रयत्न होता. बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला सोशल मीडियाचा वापर केला आणि त्यातून मला नेक्सा ही बघितल्यानंतर वाटतं एक ब्रँड होतो आणि सर्च करत असताना एक नेक्सो साऊंड दिसला आपल्याला NEXO आणि त्याच्यामध्ये चेंज करून आम्ही तेच नेक्सा साऊंड इंडस्ट्रीसाठी आता ऑलरेडी नेक्सा एक मारुती सुझुकीचा ब्रँड आहे. ओके आणि कार लाईन सोडून आपण साऊंड इंडस्ट्रीमध्ये पण ते नाव चांगलं करू शकतो. नाव ऐकल्यानंतर लोकांच्या मनात बसेल आणि एक ब्रँड लेवलला त्याची व्हॅल्यू होईल ह्या हिशोबाने तो नेक्सा सिलेक्ट केलेला आहे. ते बसलेच नेक्सो बोलला ते अनिल दादा पाटील हा तसं काही नाही आहे. ओके ओके विषय चाललेला अनिल दादांच्या घरापाशी श्रेयस भाऊंची एक इच्छा जशी माझी इच्छा होती आदमापुरात दर्शनाला यायचं आणि ते म्हणतात मामांनी बोलवलं तर त्याच्यावर होत नाही आणि आमचा तोच विषय मगापासून चाललेला. श्रेयस पण म्हणत होता मी कधी आलो नाही आणि आता आम्ही कुठे आहे बघा. चलो फायनली कसं वाटतं आज काय वाटलेलं का तुला असं होईल हे असंच असतंय. सो आपण तिथलं सगळं शूट आवरून पुढं आलोय आणि आता दर्शनाला गेलोय. आपल्यासोबत अनिल दादा आणि साईभाऊ आलेत. सो इथून पुढे आपण जेवायला वगैरे जायचं आहे त्याच्यानंतर आपला ब्लॉगचा एंड होईल. सो पहिल्यांदा श्रेयस भाऊ यांना दर्शनाला घेऊन जा. श्रेयस भाऊंचे सगळे जे इच्छा पूर्ण करा नाही तो सूरज भाऊंना कळालाय पण असू दे आपण कळालं पण विषय बदललाय करून घेऊ सगळं आपण काय विषय नाही. भाऊ माझा चांगला होणार लेट गो जाऊया. चलो चलो तो दिवस भारी गेलाय आणि लास्ट पण पॉझिटिव्ह एनर्जी आता मजा येते. हे काय ठरलं नव्हतं पण आपण आलोय अनिल दादा घेऊन आले दर्शनाला. सो आपण आलो आहे इथं परत एकदा. भाऊ दर्शनाला एवढी गर्दी होती ना सूरज भाऊन आम्हाला कुठलं नेलं आणि आमचं दर्शन कसं झालं. श्रेयस भाऊंची इच्छा होती आज पण आपल्याला दर्शन लय भारी मिळालं आणि ते पण 5 मिनिटात खूप
आणि आजचा दिवस आता ऑलमोस्ट संपायच्या टायमिंगला आहे. आणि एक गोष्ट आहे की आता तो दुसरा भाऊ नाही आणि त्याच्या पुढे मला त्याचं कौतुक पण नाही करायचं, कारण की तो झाडाच्या वर जाऊन बसेल. दोघांनी मला चांगली साथ दिली. आम्ही जेवलो पण नाही. आता ऍक्च्युली किती 4-4:30 वाजत आलेत. सकाळपासून आम्ही जेवलो, खरंच नव्हतं जेवलो, कारण की आमचा प्लॅनच वेगळा होता, पण श्रेयसच्याच वेळामुळे आम्हाला वेळ झाला. पण असू दे, काही विषय नाही. आता आपण अनिल दादा त्यांच्यासोबत जेवण जाऊया. मला तर लय भूक लागली जाम. सुनील भाऊ तुम्हाला लागले? कारण जेवलेलोच नाही आम्ही सकाळपासून. पाठीमागे मंदिर आहे. सो फायनली व्हिडिओ चांगला चालू दे आजचा. तुमच्या हातात आहे. तुम्ही पण लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकी यांचा आशीर्वाद आहेच. सो आपण लेट्स गो जाऊया. अनिल दादा आपली बाहेर वेट करत आहेत. अनिल दादांना भेटूया, जेवायला जाऊया, त्याच्यानंतर आपण निघूया आपल्या लेट्स गो. अश्विन तुझ्याकडून शिकले म्हणून फायनली आपण एका हॉटेलला आलोय जेवायला. मी दिसतो ना मला आणि जेवूया. भूक तर लागली. काम झालं, एकदम भारी वाटला आजचा दिवस, पण भूक लागली आता. आणि मेन काम आपलं इकडे आता ते करू, जेव आणि नको ठोका पडला. चल ना. One hour later. दादांचा मेन माणूस आहे मला. काय दिवस आहे, मला भेटणार. शेवटी जायला लागलं. चला ओके चला. तर भावनो ऍक्च्युली त्या दिवशीचा एंड झाला आणि मी हा लास्टचा पार्ट जो नंतर शूट करते, कारण की काही गोष्टी मला बोलायचं. जसं तुम्ही आपला व्लॉग बघितला, पॉडकास्ट बघितली, भरपूर बातचीत झाली, सर्व तुम्हाला कॅबिनेट दाखवलं, सगळं एकदम परफेक्ट झालं. आणि त्या माणसाबद्दल बोलायचं आहे, अनिल दादा पाटील, प्रवीण दादा पाटील. अनिल दादांबरोबर एवढं मला बोलायचं आहे की बाबा तुम्ही सगळ्या गोष्टी सोडा. मला माहिती आहे ह्या व्हिडिओ नंतर असं होणार की बाबा तू यांच्याकडे गेला, पुढे कोणाकडे जाणार का. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय अनिल दादांबद्दल की तुम्ही कॉम्पिटिशन, आपली साऊंड लाईन, ते भांडण, हा वाजला तो वाजला, ह्या गोष्टी सोडून अनिल दादांसोबत माणूस म्हणून एक दिवस तुम्ही फक्त काढा. तुम्हाला एक वेगळीच दुनिया दिसेल. म्हणजे त्या माणसाची काम करण्याची क्षमता, फ्युचर प्लॅन्स आणि माणूस म्हणून तो कसा आहे ना, हे तुम्हाला त्यांच्यासोबत राहिल्याशिवाय नाही करणार. आणि त्यांच्यासोबत जेवढे माणसं आहेत ते अॅग्री करतील. मला याचा अनुभव 2 ते 3 वेळा आला ना. लाईफला एक वेगळाच बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचा. आपलं हे सगळं कॉम्पिटिशन सोडा, अनिल पाटील साऊंड सोडा, बाकी साऊंड सोडा, कोणता वाचतोय वगैरे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माणूस म्हणून तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुम्हाला त्यातून प्रेरणा पण घ्यायला भेटेल. सो यासाठी हा सगळा अट्टावस होता ना. मला त्यांनी बोलवलेलं किंवा आता काही जण असं पण कमेंट करतील पेड प्रमोशन हे वगैरे, मला काही फरक नाही पडत. जे मला वाटलं ते मी बोललो आहे. बाकी व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा. ही जी व्लॉगकास्टचा एपिसोड आपण ही नवीन सिरीज घेऊन आलोय ऑनलाईन बद्दल, त्यामध्ये तुम्हाला आता असं वाटलं असेल की मी स्टार्टिंगला म्हटलं की कॉम्पिटिशन वगैरे भरपूर झालं, तर ते झालंच. पण तुम्हाला या व्लॉगकास्ट सिरीज मधून मला सगळ्या साऊंड ओनर, कॅबिनेट ओनर यांची स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्यामध्ये असं नाही होणार की आपले शोज कुठं कॉम्प्रोमाइज होणार किंवा मी शोला जायचं बंद करणार, असं काय नाही. आपले ते व्लॉग तर येणारच आहे. त्याचसोबत हा प्लसवाला कंटेंट असणार आहे, जे की नवीन तुमचा भाऊ पहिल्यांदाच घेऊन आलाय. सो याला पण तुम्ही सपोर्ट करशील अशी इच्छा आहे. ह्या व्हिडिओला लाख व्ह्यूज पाहिजेत ब्रो, आणि कमेंट पण पाहिजेत, लाईक्स पण पाहिजेत, आणि शेअर पण करा, आणि सबस्क्राईब मेनली आपल्याला 50,000 पर्यंत पोहोचायचं आहे. सो सबस्क्राईब पण करा. मी जसं सांगितलं तसं आपले पूर्ण व्लॉग प्रत्येक शोचे येतच राहतील यात्रा सीझनला. त्याचबरोबर वेगवेगळ्या आपण कॅबिनेटला भेट देऊ, कॅबिनेटचे व्हिडिओ बनवू, पॉडकास्ट करू अजून भरपूर. सो तुम्हाला पण तुमच्या आवडत्या कॅबिनेटची किंवा साऊंड ओनरची पॉडकास्ट बघायची असले तर कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण कोणता घेऊ. आणि त्या साऊंड ओनर किंवा त्या कॅबिनेट वाल्यांच्या पण कमेंटमध्ये जाऊ सका की प्रतीकला बोलवू ब्रो. सो आपण सगळ्यांकडे जाऊ, असं नाही की नेक्स्टकडेच गेलतो. इथून पुढे आपले सर्व व्हिडिओज येतील, सर्व व्लॉग्स येतील, सर्व पॉडकास्ट येतील, सर्व साऊंड लाईनला आपण एकत्र आणू, प्रेम वाटू. धन्यवाद. असंच प्रेम आणि सपोर्ट तुमच्या साऊंड लाईनच्या फर्स्ट युट्यूबरवर असू दे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साऊंड लाईन.